तुमची गर्जना ऐकून मी माझा वेळ कमी जास्त करणार आहे. गर्जना जेवढी जास्त तर मी पूर्ण वेळ घेईल. गर्जना कमी आली म्हणजे तुमच्या पोटात वेगळ्या गर्जना सुरू झाल्या असा मी त्याचा अर्थ लावीन. त्यामुळे पुन्हा एकदा गर्जना घेतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. मन बनवायची घाई असावी म्हणून तिकडं थोडा प्रतिसाद कमी आला. महाप्रसाद आहे विसरल्या का काय मग काही ताईंनी. हरकत नाही. पण आजच्या या सकल हिंदू संमेलनामध्ये उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू बांधवांनो आणि हिंदू भगिनींनो, आजच्या या महासंमेलनाला उद्बोधन देताना तुमच्यासोबत संवाद साधताना मला आजच्या या कार्यक्रमाचं थोडंसं औचित्य आणि प्रासंगिकता सांगणं गरजेचं वाटतं. ही प्रासंगिकता एका इतिहासाची मला आठवण करून देते, ज्यांचा आता व्यासपीठावरही उल्लेख झाला. आद्यगुरु शंकराचार्यांना जेव्हा जाणीव झाली की इथल्या माणसाच्या मनातला धर्म हा लोप पावत चाललेला आहे, लोकांच्या मनातली धर्मज्योत विझायला लागलेली आहे, तेव्हा ही धर्मज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित करण्याची गरज जेव्हा शंकराचार्यांना वाटली, तेव्हा सबंध भारत भ्रमण करून त्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 पीठांची स्थापना करून 4 जगद्गुरू नेमून जी धर्मजागृती केली, त्याच धर्मजागृतीचा एक छोटासा अंश म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. दुसरी मला आठवण येते 17व्या शतकातल्या समर्थ रामदास स्वामींची. परकीय आक्रमणाच्या काळात, मुस्लिम अराजकतेच्या काळात इथला झोपलेला हिंदू समाज त्यांच्यामध्ये धर्मज्योत जागृत करून यांच्यामध्ये स्वराज्य धर्म जागृत करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, गावोगाव फिरून ज्यांनी राम उपासना जागवली, हनुमंतरायांची उपासना बलोप अपसना ज्यांनी सबंध भारताला दिली, त्या समर्थ रामदास स्वामींचं भारत भ्रमण आणि त्यातून केलेलं हिंदू संघटन मला आज या प्रसंगी आठवलं. याच हिंदू संघटनाला स्वराज्यानं मूर्त रूप दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज मला आठवले. पुण्यासारख्या मावळ प्रांतात जन्माला येऊन सुद्धा ज्यांनी हिंदवी स्वराज्याची पताका दिल्लीच्या पलीकडपर्यंत कन्याकुमारीपर्यंत फडकावली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदू संघटन मला या निमित्तानं आठवलं. त्या हिंदू संघटनामध्ये वीरता जागृत व्हावी यासाठी पायकीचे अभंग लिहिणारे तुकोबाराय मला आठवले, ज्ञानोबाराय मला आठवले, सगळे वारकरी संत मला आठवले. या सगळ्यांनी एकच प्रयत्न केला होता की जेव्हा जेव्हा धर्म भावना विझायला लागते तेव्हा तेव्हा ती भावना प्रज्वलित करण्याची गरज पडते. भगवान श्री कृष्ण परमात्मा सुद्धा भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात म्हणतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम प्रणित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण प्रत्येक काळात भगवान कृष्ण परमात्मा स्वतःच जन्माला येतो असं नाही. ते शंकराचार्यांच्या रूपानं आले, ते रामदास स्वामींच्या रूपानं आले, ते स्वामी विवेकानंदांच्या रूपानं आले, ज्यांनी हा हिंदू धर्म सबंध जगभर पसरवला. आधुनिक काळातले ते विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांच्या रूपानं जो हिंदू धर्माची भावना जागृत करण्याचं महान कार्य झालं, तेच महान कार्य या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारा राबवलं जातं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि याचा एक अंश असलेल्या या कार्यक्रमाचा एक मी भाग होऊ शकलो याचाही मला आतून अतिशय आनंद होतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रमेश तांडेल सर, गोपीनाथ आंबिरे सर, वैभव सर यांची नावं मी फक्त प्रतिनिधी म्हणून घेतो, कारण तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वेगळे पण काहीच नाही. फरक सांगायचा तर एवढाच आहे की मी उभा आहे आणि तुम्ही बसलेला आहात. आपल्या सगळ्यांमध्ये एकता आणि एकमेव
साम्य आहे ते म्हणजे आपण सर्वजण हिंदू आहोत. आणि ती एकताच मनामध्ये ठेवून मी माझं पुढचं मनोगत मांडणार आहे. आपल्या हिंदू धर्माच्या बद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पसरले गेलेत, पसरवले गेलेत. त्यातले महत्वाचे गैरसमज हे आहेत की हा हिंदू धर्म स्त्री विरोधी आहे, हा हिंदू धर्म स्त्रियांना कमी लेखतो. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आणि आजचं व्यासपीठ आणि समोर उभे असलेली प्रजा या गैरसमजाला दूर करण्यासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं. कारण इथं जेवढ्या पुरुषांची इथं मला संख्या दिसते त्याच्यापेक्षा जास्त मला महिलांची संख्या दिसते. आणि मी आयोजकांचं याही करता अभिनंदन करेल की त्यांनी वक्ते निवडताना केवळ पुरुष निवडले नाहीत, तर माता भगिनीला सुद्धा नेतृत्व देऊन आमचा धर्म स्त्रियांना कधीही कमी लेखत नाही याची एक प्रेरणा दिली. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असं मानणारा आमचा धर्म आहे. स्त्रियांचा सन्मान हा आमच्या धर्माच्या मुळात आहे. या संबंध धर्मामध्ये सरस्वती माता आणि लक्ष्मी माता यांना सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आले. प्रकृतीचं नाव पुरुषाबरोबर आम्ही घेतो, परमात्म्याबरोबर मायेचा उल्लेख अध्यात्मामध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणून हा धर्म स्त्री विरोधी आहे असं जे मानतात त्यांना मला सांगायचं आहे की जेवढा मान सन्मान या धर्मानं स्त्रियांना दिला तेवढा मान सन्मान दुसऱ्या कुण्या धर्मानं स्त्रियांना दिला असेल असं मला वाटत नाही. दुसरा, या धर्माबद्दल गैरसमज पसरवला जातो की हा धर्म जातीवादी आहे. आहेत आमच्यामध्ये जाती, परंतु ही जातीयता आपल्यातल्या वेगळेपणाला सूचित करते. पण आपण त्या भेदाभेदावर लक्ष देत बसलो तर आपली एकता तुटेल. लहान असताना आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची की एक काठी कुणाला दिली तर ती काठी कुणीही तोडू शकतं, पण ती काठी जेव्हा मुळी बनते तेव्हा ती मुळी कुणी तोडू शकत नाही. आपला धर्म म्हणून आपण एक झालो तर आपल्याला कुणी तोडू शकणार नाही. इतिहासातून आपल्याला हेच शिकायचं आहे, जिथं जिथं आपण जातीवादी झालो, प्रांतवादी झालो, तिथं तिथं आपले तुकडे करणाऱ्या लोकांनी आपल्यावरती राज्य केलं. आता तरी आपण जागृत व्हायला हवं. ही जातीयता बाजूला ठेवून आपण सर्वांनी हिंदू म्हणून एक व्हायला हवं. जातीयतेच्या, प्रांताच्या, भाषेच्या सगळ्या भेदाभेदाच्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून आपण एक व्हायला हवं. कारण या जातीयतेच्या पलीकडं हिंदू म्हणून आपण सर्वजण एक आहोत. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा सांगतायत, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तुम्ही तुमच्या गुणाप्रमाणे वेगवेगळं कर्म करत जरी असलात तरी आपण सर्व त्या एकाच देवाची लेकरं आहोत. आणि कोणतेही आईवडील आपल्या लेकरांमध्ये भेद करत नाहीत. तसाच हिंदू धर्म सुद्धा जाती जातीमध्ये कधीही भेद करत नाहीत, वर्णामध्ये सुद्धा तो भेद करत नाही. म्हणून जातीवादी हा धर्म आहे असं मानणाऱ्यांना मला हे उत्तर द्यायचं आहे की हा धर्म वेगवेगळ्या जातीत जरी विभागला असला तरी ती विभागतेतून आमच्यामध्ये ती एकता आम्हाला निर्माण करायची आहे. आणि यासाठी हे सकल हिंदू संमेलन आहे. काही जण म्हणतात आमच्या धर्मामध्ये अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेलाच आपण धरून बसतो. पण एक गोष्ट आपण विसरतो की या संबंध जगाला श्रद्धेचा दिवा पेटवणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. आज विज्ञान सुद्धा या धर्मानं सांगितलेल्या अनेक गोष्टी स्वीकारायला लागलेला आहे. विज्ञान आजही सांगतं की संबंध जगाच्या मुळामध्ये एक गॉड पार्टिकल आहे आणि त्याला त्यांनी सुद्धा नाव दिलंय दैविकण. आणि तो दैविकण ऊर्जेच्या रूपानं संबंध ब्रह्मांडात अस्तित्वात आहे असं ते म्हणतात. आणि याची सुरुवात हिंदू धर्मामध्ये आपल्याला दिसते. मॅक्स मुलर नावाचा एक पाश्चात्य तत्वज्ञ होऊन गेला. त्यानं संशोधनाअंती मांडलेला हा सिद्धांत आहे की संबंध जगामध्ये जेवढं ज्ञान आणि जेवढे शोध लागले त्या सगळ्यांचं मूळ भारतीय धर्मग्रंथामध्ये आहे. जर पाश्चात्य लोकांचं संशोधन याची साक्ष देतं तर मग आपल्या धर्मानं मांडलेलं तत्वज्ञान अंधश्रद्धायुक्त आहे असं आपण कसं म्हणू शकतो. आपल्या धर्मामध्ये अनेक पंथ आहेत. आता व्यासपीठावर स्वाध्यायाचे बंधू उपस्थित आहेत. नरेंद्राचार्य महाराजांच्या उपासनेतल्या त्यांच्या शिष्या उपस्थित आहे. मी सुद्धा वारकरी संप्रदायाचा 3 पिढ्यांपासून आमच्या घरात ऐकत्व आहे. पण इथं जेव्हा मी आलो तेव्हा मी हिंदू म्हणून आलो, हिंदू धर्म प्रचारक म्हणून आलो.
आमच्यामध्ये संप्रदाय जरी वेगळे असले, पंथ जरी वेगळे असले, तरी सगळ्या पंथांनी, सगळ्या धर्मांनी सांगितलेलं तत्व, सांगितलेला विचार एक आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य एक आहे, आपल्या सगळ्यांचं मूळ दैवत एक आहे. म्हणून हे भेदाभेद इंद्रधनुष्यातल्या रंगाप्रमाणे आपल्याला दिसले पाहिजेत. इंद्रधनुष्यात रंग वेगळे असले तरी इंद्रधनुष्य एक आहे. तसं आपल्या या हिंदू धर्मामध्ये पंथ वेगवेगळे असले तरी सुद्धा धर्म म्हणून आपण सगळे एक आहोत, एक राहिलो पाहिजेत. आणि हा संदेश आजच्या या सकल हिंदू संमेलनानं दिलाय, हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. आता इथं आल्याबरोबर काही महत्वाचे कार्यक्रम झाले. त्यामध्ये काही बालगोपाळांनी पथनाट्य सादर केलं, ज्याच्यातून त्यांनी स्वच्छतेचा खूप सुंदर असा संदेश दिला. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक संस्कृती म्हणून ओळखली जाते. आपल्या या संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांना सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना जेवढं हिंदू धर्मामध्ये पूजलं जातं तेवढं इतर कुठल्या धर्मामध्ये पूजलं गेलेलं आपल्याला दिसणार नाही. इथं आदिवासी समाजाच्या लोकांनी तारपा नृत्य सादर केलं. तो आदिवासी समाज सुद्धा भारतीय हिंदू धर्माचा एक महत्वाचा, या समाजपूजा शिकवली, अग्निपूजा शिकवली, वृक्षपूजा शिकवली, झाडांना कसं जपावं, मातीला कसं जपावं, पाण्याला कसं जपावं, माणसांना कसं जपावं, हे आम्हाला या आदिवासी समाजानं शिकवलं. प्रत्येक भारतीय समाजानं ही एकता आम्हाला शिकवलेली आहे, ही निसर्गपूजा आम्हाला शिकवलेली आहे. ज्या मैदानावर आपण सगळेजण जमलोत, या मैदानावरची माती सुद्धा याची साक्ष आहे, कारण तिला आपण भारत माता म्हणतो. किती सुंदर कल्पना आहे, किती महान प्रतिभावानाला ती सुचली असावी की ही केवळ माती नाहीये, हा केवळ प्रदेश नाहीये, ही मातृत्व देणारी माती आहे, आई पण देणारी माती आहे. या मातीनं आपल्याला मातृत्व जपायला आणि शिकायला शिकवलेलं आहे. आणि म्हणून ही निसर्ग पूजा धर्माबरोबरच आपण जपली पाहिजे. दुसरा मला महत्वाचा मुद्दा इथं मांडायचा आहे, तो म्हणजे आपण सगळेजण वेगवेगळे कर्म करणारे आहोत. मी पेशानं प्राध्यापक आहे, काही जण इथं शिक्षक असतील, काही जण व्यापारी असतील, काही जण विद्यार्थी दशेमध्ये असतील. आपल्याला आपलं काम बदलायचं नाहीये, ज्या कामामध्ये तुम्ही आहात तेच काम आपल्याला करायचं आहे. पण ते काम करताना एक गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायची आहे की राष्ट्र प्रथम. आपण जे काही कार्य करतोय ते कार्य करत करत त्या कार्यातून मला देशासाठी काय देता येईल ही भावना आपण जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. या दृष्टीनं आता श्वेता दवणे या मुलीचा सत्कार झाला. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की त्या माझ्याच विद्यार्थिनी आहेत. आणि एखाद्या शिक्षकाला याच्यापेक्षा मोठा कोणता सन्मान असू शकत नाही की त्याच्या हस्ते एखाद्या विद्यार्थिनीचा अशा 500,000 लोकांच्या समोर सन्मानित तिला करण्यात यावं. शाळेमध्ये त्या महाविद्यालयात त्या शिकत होत्या आणि शिकत शिकत आपलं काम करत करत त्यांनी आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रज्वलित केलं. दुसरं गणेश मर्दे सरांचा इथं सन्मान करण्यात आला, ज्यांनी स्वतःच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. कारण आपला धर्म जेवढं मानसिक आरोग्य जपण्याची सूचना आणि प्रेरणा देतं, तितकंच आपला धर्म शारीरिक आरोग्याचीही प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते केवळ मानसिक बळावर नाही, त्या मानसिक बळाला मावळ्यांची शारीरिक ताकदही कारणीभूत होती. म्हणून आपल्याला केवळ मानसिक दृष्ट्या सबळ व्हायचं नाहीये, शारीरिक दृष्ट्या सुद्धा सबळ व्हायचं आहे. आणि या निमित्तानं गणेश मर्दे यांचा सत्कार मला प्रतिकात्मक वाटतो. आणि आपण हे सगळं कर्म करताना राष्ट्रप्रथम ही भावना जपली पाहिजे. राष्ट्रप्रथम आहे ही भावना जपून आपण आपलं कर्म केलं पाहिजे. माझ्या कामातून मला समाजासाठी काय करता येईल, देशासाठी काय करता येईल ही भावना कायम मनामध्ये ठेवली पाहिजे. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच कार्य केलं असतं, स्वतःच पुरता विचार केला असता, तर स्वराज्य घडलं नसतं. तसं आपल्याला स्वराज्य घडण्या एवढं महान काही करता येत नसलं
तरी आपलं दैनंदिन जीवन जगत जगत, दैनंदिन कार्य करत करत 4 लोकांना जोडणं, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार त्यांच्यामध्ये करणं, हेही आपलं तितकंच महत्वाचं कर्तव्य आहे. कारण दिव्यानं दिवा पेटतो. त्यामुळं मला सांगायचंय, ज्योत से ज्योत जगाते चलो. एका ज्योतीतून दुसरा दिवा पेटतो. आपल्या धर्माचे विचार आपणच इतरांना सांगितले पाहिजेत. प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना दुसरं काही शिकवो न शिकवो, आपल्या धर्माची मूळ सूत्र तरी किमान सांगितली पाहिजेत. आपला धर्म, आपल्या धर्मातल्या मुख्य देवता, आपल्या धर्माचा इतिहास आपल्या मुलांना आपण सांगितला पाहिजे. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. संबंध सृष्टीची उत्पत्ती आजच्या दिवशी ब्रह्मदेवानं केली असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सृष्टी उत्पत्तीची कथा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितली. तो आजचा दिवस, आजचाच तो दिवस ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा अंत करून अयोध्येमध्ये प्रवेश केला होता आणि संबंध अयोध्या नगरीतल्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. तो आजचाच दिवस. शालिवाहन नावाच्या राजानं मातीमध्ये प्राण फुंकून सैनिक जमा करून जे स्वराज्य उभारलं, त्या शालिवाहन शकाच्या आरंभाचा आजचाच दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी जो महत्वाचा दिवस राजांनी ठरवला, तोही आजचाच दिवस. आणि आपल्या या गुढीपाडव्याला थोडीशी एक शोक कळा सुद्धा दिली गेली, ज्यांची आठवण केल्याशिवाय मला माझं पुढचं वक्तव्य पुढं नेता येत नाही. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आजचाच तो दिवस. 40 दिवस नरक यातना ज्यांनी भोगल्या, अंगावरची केस काढली गेली, अंगावरची कातडी काढली गेली, हातापायाची नख काढली गेली, बोटं छाटली गेली, जीभ छाटली गेली, डोळ्यामध्ये सळया टाकण्यात आल्या आणि आजच्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं मस्तक शरीरापासून वेगळं करून त्याची धिंड काढण्यात आली. आजचाच तो दुर्दैवी दिवस. तो याकरता औरंगजेबानं केला होता की या पाडव्याच्या दिवसाला कलंकित करावं, ही त्याची भावना होती. पण तो विसरला होता की ज्या संभाजी महाराजांचा मृत्यू त्याला वाटत होतं आपल्या विजयाची सुरुवात आहे, पण दुर्दैवानं आणि स्वराज्याच्या सौभाग्यानं तोच दिवस त्याच्या अंताची सुरुवात ठरली. याला कारण ठरलं ते छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मासाठी दिलेलं बलिदान. प्रत्येक यातनेमध्ये त्यांनी धर्मनिष्ठा जागृत ठेवली. तुमच्या आमच्या सारख्यांच्या हृदयामध्ये धर्म जागृती व्हावी याच्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केल्या. त्या यातना आपल्याला या आजच्या दिवसामध्ये लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण त्या यातना आपण विसरलो म्हणून आपण हिंदू धर्म विसरलो, म्हणून आपण हिंदू धर्म जागृती विसरलो आणि म्हणून कुणीतरी आपल्यामध्ये येतात 4 गोष्टी सांगता आणि लगेच आपल्या मनामध्ये धर्म परिवर्तनाची भावना जागृत होते. मला अभिमान वाटला नरेंद्राचार्य महाराजांचा उल्लेख इथं झाला. माझं भाग्य आहे की मी स्वतः महाराजांना भेटलोय. मला स्वतः त्यांचं दर्शन झालं, त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांनी अनेक धर्मांतरं रोखली, भविष्यातली धर्मांतरं रोखली. ज्यांची धर्मांतरं झालेली होती त्यांना पुन्हा एकदा धर्मामध्ये घेतलं. हे धर्म जागृतीचं काम आपण कायम अंतःकरणामध्ये ठेवलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याला आपल्या धर्मात आणायचं नाहीये, पण आपल्या धर्मातला माणूस तरी किमान आपल्या धर्मात राहिला पाहिजे. आणि आपल्या धर्मात राहिला पाहिजे याचा अर्थ त्याला धर्म कळला पाहिजे, त्याला धर्म समजला पाहिजे, त्याला आपल्या धर्माबद्दल अभिमान असला पाहिजे. धर्माबद्दल न्यूनगंड आपल्या अंतःकरणात मनात असता कामा नये. आणि त्यासाठी संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आणि त्या बलिदानाची आठवण न करता आजचा पाडवा आपला पूर्ण होऊ शकणार नाही. संबंध जगाचा गुरु होण्याचा मान आपल्याला या हिंदू धर्मामुळे मिळालेला आहे. वसुधैव कुटुंबकाची जी संकल्पना आहे, G20 जो मोठा कार्यक्रम, संबंध जगभरातली प्रतिनिधी आपल्या भारतामध्ये आले, तेव्हा सगळ्या जगातल्या लोकांनी कौतुक केलं ते या भारतीय संस्कृतीचं. कारण ही एकमेव अशी संस्कृती आहे जिनं जगाला कुटुंब म्हटलं. आता ज्ञानोबारायांचा उल्लेख झाला, त्यांच्या पसायदानानं आजच्या या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. त्या ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हटलं, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. आता विश्वात्मक देव ही संकल्पना ज्ञानोबांनी वापरली, आमच्या सगळ्याच संतांनी वापरली. कारण वसुधैव कुटुंबकम हे आमच्या धर्माचं सूत्र आहे. सबंध पृथ्वी आमच्यासाठी कुटुंब आहे. इथला प्रत्येक सजीव प्राणी आमच्यासाठी आमचा आहे. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ही धर्मजागृतीची भावना कायमची जागृत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ही भावना आपण सगळ्यांनी कायमची आपल्या अंतःकरणामध्ये जागृत ठेवायची आहे. मला या सबंध सकल हिंदू संमेलनाचं पुन्हा एकदा कौतुक करायचं आहे की त्यांनी या कार्यक्रमाचं नावच ठेवलंय सकल हिंदू संमेलन, ज्याच्यामध्ये सकल जो शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे. हिंदू धर्मामध्ये ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, जे वेगवेगळे पंथ आहेत, जे वेगवेगळे उपपंथ आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या उद्देशानं वापरलेला शब्द आहे सकल. आणि दुसरा शब्द आहे हिंदू. हिंदू कोण? हिंदू कोणता एक धर्म नाही. हिंदू ही एक आचार परंपरा आहे. या आचार परंपरेमध्ये विविधता आहे. वारकऱ्यांचा पोशाख वेगळा आहे, महानुभावांचा पोशाख वेगळा आहे, दत्तपंथीयांचा पोशाख वेगळा आहे, नाथ साधूंचा वेगळा आहे, नागेश संप्रदायाचा वेगळा आहे, वीरशैवांचा वेगळा आहे. पण या सगळ्या वेगवेगळ्या पंथांमधूनही हिंदू धर्मच जागृत होतो. ही हिंदू धर्माची ताकद आहे, ही व्यापकता आहे, ही विशालता आहे. आणि आपणही हे संमेलन केवळ आजच्या दिवसापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. आता हे भाषण संपलं, जेवण झालं, घरी गेलो आणि थेट पुढच्या वर्षीच मी हिंदू म्हणून पुन्हा हे सगळं ऐकायला बसेल असं आपल्याला करायचं नाही. आजचं हे संमेलन एक ठिणगी आहे. आजचं संमेलन हे एक प्रज्वलन आहे. आज तुमच्या अंतःकरणामध्ये आपल्या नेणिवेत असलेल्या हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करण्याचा आजचा कार्यक्रम आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर हे मोबाईलचं चार्जिंग आहे. आज तुमचा मोबाईल, धर्म मोबाईल म्हणेल मी त्याला, चार्जिंगला लावलाय. वेगवेगळे चार्जर इथं आणलेत आणि या सगळ्या चार्जरनी तुमच्या आत असलेल्या हिंदुत्वाला चार्ज करायचं काम केलंय. आता ही हिंदुत्वाची जागृत झालेली बॅटरी किमान पुढचा वर्षभर तरी चालली पाहिजे. नाहीतर घरी गेल्या गेल्या जर ही बॅटरी डिस्चार्ज झाली तर समजायचं एकतर मोबाईल खराब आहे, किंवा चार्जर व्यवस्थित लागला नाही, किंवा चार्जर खराब होता. त्यामुळं इथं जे काही तुम्ही ऐकलंय या 1-2 तासाच्या कार्यक्रमात, ही आपली चार्जिंग आहे असं समजायचं आहे. आणि वर्षभर हे विचार जे आपण इथं घेतलोत त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि जोपर्यंत आपण या प्रचार प्रसाराला महत्त्व देणार नाही, आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणार नाही, तोपर्यंत हे हिंदू संमेलन यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून तीच विनंती करतोय, जी विनंती ब्रह्मदेवानं पहिल्या प्रजाजनाला केली होती, भगवान कृष्ण परमात्म्यांनी ज्या प्रकारची विनंती अर्जुनाला केली होती, सगळ्या संतांनी सबंध समाजाला जी विनंती केली होती, तीच विनंती तुम्हालाही मी करतोय. आपल्या आतला धर्म कधी विजू देऊ नका. आपल्या आतला धर्म कायम जागृत ठेवा आणि आपल्या जागा झालेला तो धर्म इतरांसमोरही प्रकट करा आणि त्यांच्यातलाही धर्म जागृत करा. तेव्हाच या संमेलनाचं सार्थक झालं असं मला वाटेल. आयोजकांना मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेषतः तुम्ही सर्वांनी, बंधू भगिनींनी माझं हे बोलणं निमूटपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि माझे हे 2 महत्त्वाचे शब्द थांबवतो. फक्त पुन्हा एकदा शेवटची गर्जना करू, कारण सुरुवातीच्या गर्जनेनं खरंच माझं समाधान झालं नाही. शेवटची गर्जना आहे, सगळ्यांनी फक्त प्रतिसाद तसाच द्या. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद.